डॉक्टर नरेंद्र पाठक, डॉक्टर अशोक लिंबेकर यांच्या कादंबरीवर परिसंवाद आणि मुलाखत असे दोन कार्यक्रमाचं स्वरूप आपण थोडं बदललं आहे. नेहमी आपण जे कार्यक्रम घेतो ते कार्यक्रम असे असतात की एकदा स्टेजवर माणसं बसली की ती बसली आणि त्यांची भाषण कंटाळा येईपर्यंत ऐकायची. शक्य झालं तर बसायचं, नाही तर निघून जायचं. साधारणतः अकॅडमिक स्वरूपाचे जे कार्यक्रम असतात त्यांच्या बाबतीत हा अनुभव सगळ्यांना येत असतो. आज आपण थोडा बदल असा केला की इथे स्वागत समारंभ झाल्यानंतर आम्ही सगळे पुढे येऊन बसलो आणि डॉक्टर अशोक लिंबेकरांची एक सर्वांगीण मुलाखत टाकून घेणार आहे. ही मुलाखत 20 ते 30 मिनिटांची आहे, यापेक्षा जास्त नसेल. हे मी मुद्दाम सांगतोय की आता मुलाखतच चालणार आहे का, पुढे काही कार्यक्रम आहे की नाही. मग एवढे राष्ट्रीय स्तरावरचे साहित्य अकादमीचे सदस्य आणि अखिल भारतीय साहित्य परिषदेचे सुद्धा कार्याध्यक्ष इथे कशाला बोलले, एवढा कार्यक्रम कशाला आयोजित केला. हे आपल्या आनंद कुलकर्णी हे सुद्धा खास नारायणगाव इथं आले त्या कार्यक्रमासाठी आणि शिरसाट देखील असे प्रवास करून इथे आलेले आहेत आणि आणखी शबाबकर नावाचे प्राध्यापक तेही इथे येण्याची शक्यता आहे. पण त्यांच्याकडे एक बारीकशी अडचण आली आणि ती दुःखद अडचण आली, त्यामुळे ते कदाचित उशिरा येतील किंवा येणं शक्य होणार नाही सांगता येईल. पण त्याचबरोबर पुण्याहून प्रवास करून आपल्यामध्ये संदीप सांगळे उपस्थित आहेत. हे उपस्थित या करतात की ते अभ्यास मंडळावर निघून गेले, मराठीच्या अभ्यास मंडळावर पुणे विद्यापीठाने. म्हणजे या ठिकाणी पूर्ण अकॅडमिक स्वरूपाचा हा कार्यक्रम आपण करणार आहोत आणि त्याच्यामध्ये ती मुलाखत झाल्यानंतर आपण परिसंवाद घेणार. त्या परिसंवादाच्या वेळी सगळी सूत्र डॉक्टर नरेंद्र पाठक हे स्वीकारणार आहेत आणि त्यांच्याबरोबरचे वक्ते त्याच्यावर लेखकाच्या समोर हा परिसंवाद होईल. त्याची मुलाखत अगोदर झालेली असेल म्हणजे सर्वांगीण समीक्षा त्या पुस्तकाची व्हावी अशी कल्पना आहे आणि त्या दृष्टीने हा संबंध कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्याचं पुस्तकाचं प्रकाशन होतं, परवा माझ्या पुस्तकाचं प्रकाशन झालं, उत्सवी प्रकाशन होतं. सगळे कोणी बोलतात, पुस्तकाच्या प्रकाशनाचा फोटो एक जातो आणि कार्यक्रम संपतो. त्याच्यावरचं भाष्य ते आवश्यक आहे आणि म्हणून डॉक्टर अशोक लिंबेकरांनी मला अशी विनंती केली की सर तुम्ही भूमिका तुमची स्पष्ट करणार आहात, हे खरंच आहे, पण त्याबरोबर माझ्या कादंबरीवर 2 शब्द बोलला तर बरं वाटेल मला. त्यांचे माझे ऋणानुबंध खूप जुने आहेत, साहित्यिक मित्र म्हणूनही ते जवळचे आहेत. या सर्व गोष्टी त्याच्यावर थोडंसं बोलणं आवश्यकही आहे. पण त्यापूर्वी ह्या 2 संस्था एकत्र येऊन काम करतात म्हणजे काय करतात. अखिल भारतीय साहित्य परिषद ही नगरमध्ये अगदी अलीकडे सुरू झालेली 5-7 वर्षामध्ये सुरू झालेली अशी संस्था आहे आणि अजून त्याच्याशी माणसं जोडली जात आहेत. अखिल भारतीय असल्यामुळे त्याच्यामध्ये सर्व भाषिक अपेक्षित आहे, केवळ मराठीचे लोक अपेक्षित आहे असं नाही. आपल्याला एकूण राष्ट्राचा विचार करायचा असेल तर सर्व भाषा भगिनींना एकत्र घेऊन काम केलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण साहित्य अकादमीचे सदस्य या ठिकाणी बोलले राष्ट्रीय स्तरावर. साहित्य एकाच भाषेत येऊन उपयोग नाही, ते साहित्य सर्वांपर्यंत गेलं पाहिजे. जर आपण एक राष्ट्र म्हणून विचार करत असू तर कशा तऱ्हेनं ते गेलं पाहिजे असा उद्देश या नियोजनाला पाठीमागचा आहे. आमची आनंदोत्सव चॅरिटेबल ट्रस्ट ही तर महाराष्ट्रभर
प्रस्थापित झालेला लेखक, नव्याने प्रस्थापित झालेला लेखक, पुन्हा एकदा सांगतो, हा सातत्याचा लेखक नाही, तो संत साहित्याचा उत्तम अभ्यासक आहे आणि नेटानं स्वतंत्र वर्षभर सदर चालवलं संत साहित्यावर असं काम त्यांनी केलेलं आहे. दीप चैतन्याचं असं त्यांचं पुस्तक त्यावेळेचं प्रसिद्ध आहे आणि त्याही कार्यक्रमाला मी सदानंद मोरे, त्यानंतर आपले सबनीस ते पण उपस्थित होते आणि संगमनेरला तो कार्यक्रम झाला. त्यानंतर अथांग मौनाच्या आकाशात या नावाचा कविता संग्रह त्यांचा आहे. त्या कविता संग्रहाचं इथेच प्रकाशन झालं, आनंदोत्सवच्या व्यासपीठावर झालं. त्यानंतर त्यांचं जे ललित लेखांचं पुस्तक आलं, काय त्याचं नाव, हा मुद्दम यांना विचारलं, वय ओवळे उन्हाचे असं त्याचं नाव आहे. 3 शब्द आहेत, वय आहे, कोवळे हा शब्द दोन्ही ठिकाणी ते वापरताय, उन्हालाही वापरताय आणि वयालाही वापरताय. पण उन्हाचे दिवस आहे, वय उन्हात वाढताय आणि अनुभव घेत आहे, अशा तऱ्हेनं त्याची मांडणी करत त्यांनी ते ललित लेख सगळे लिहिलेले आहेत. अतिशय अप्रतिम अशा स्वरूपाचं ते पुस्तक आहे. ललित लेखन कसं करावं याचं मार्गदर्शन करू शकेल असं ते पुस्तक आहे. त्या व्यतिरिक्त संत साहित्याची मौलिकता असंही त्यांचं पुस्तक झालेलं आहे. म्हणजे एका बाजूला संत साहित्याचा अभ्यास आणि दुसऱ्या बाजूला संबंध वर्तमानातील जीवनाचा अभ्यास, अशा दोन्ही स्तरावर अशोक लिंबेकर काम करतात. आणि आता ही पोलाद नावाची आलेली कादंबरी, एखाद्याचं आत्मकथन असावं अशी ही कादंबरी आहे. सध्याचा सदानंद होईपर्यंत ता प्रवास आणि सदानंदाचा चांगला प्राध्यापक होईपर्यंतचा प्रवास यामध्ये आहे. आणि स्वाभाविकपणे मध्ये झालेला जो कोरोनाचा उद्रेक होता, त्यामध्ये जे संबंध जग ठप्प झालेलं होतं, त्याचा परिणाम अशा अवस्थेतल्या एखाद्या तरुणावर काय होईल तोही त्यामध्ये आहे. पण त्या सगळ्यामध्ये मला जर काही भावलं असेल त्याच्याबद्दल, तर त्यातला तो नायक म्हणतो की मी भूतकाळ आणि भविष्य काळाची स्वप्न पाहतो. भूतकाळाची स्वप्न नसतात, पण हा स्वप्नात भूतकाळ आपल्या पद्धतीने मांडतो, त्याला जो व्यवस्था तो त्याच्या पुढे येतो. भविष्यकाळची स्वप्न मांडतो, पण ही मांडत असताना मध्ये वर्तमानात तो जगत असतो आणि वर्तमानात तो अनुभव घेत असतो आणि त्या अनुभवाचा त्याच्या सुगंध जीवनावर काय परिणाम होतो हे त्यामध्ये दाखवलं आहे. लॉर्ड मेकॅनवर पासून मगाशी लॉर्ड मेकॅनचा उल्लेख झाला. संबंध शिक्षण व्यवस्थेमध्ये एक सूत्र ठरवलं लॉर्ड मेकॅन, आणि दुर्दैव असं की स्वातंत्र्य मिळून सुद्धा पुढची 60-70 वर्ष आम्ही तेच मागील पानावरून पुढे जाऊ अशा स्वरूपाचं सूत्र ठरवलं. काय करायचं नेमकं सूत्र काय होतं की भारतावर जर यावत चंद्र दिवाकर आपल्याला राज्य करायचं असेल इंग्रजांना, तर यांच्या संस्कृतीवर हल्ला केला पाहिजे, यांची संस्कृती मोडीत काढली पाहिजे. आणि ती किती मोडीत गेलेली बाब राहतात, ती संस्कृती इथपर्यंत पोहोचली, लिव्ह इन रिलेशनशिप इथपर्यंत कुटुंब संस्था आपण आणून ठेवली. हे जे काही घडलं हे कशाने घडलं? आमच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये साहित्य, साहित्याची समीक्षा या दोन्ही गोष्टी कोणत्या चष्म्यातून पाहायच्या, तर त्या सगळ्या पाश्चात्य चष्म्यातून पाहायच्या. समीक्षेच्या बाबतीमध्ये तर आम्ही सगळे वाद आणले, सगळे मुसलमान केले आणि त्याच्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये आणलेला जो स्त्रीवाद आहे त्याने तर धुमाकूळ आहे. आपला आहे तो वाद भारतीय आहे का? भारतीय मातीतून जन्माला आले का? ज्या देशामध्ये
स्त्री शक्तीचा जागर करायचा, त्या देशामध्ये स्त्री मुक्ती आणि स्त्रीवाद या विचाराचा अभ्यासक्रम, या विचाराची समीक्षा नव्या पिढीला शिकवली जाते. स्त्री मुक्ती असते का स्त्री शक्ती असते? स्त्रीला मुक्ती कुठं पाहिजे, कशासाठी पाहिजे? भारतीय संस्कृतीमध्ये असलेल्या सर्व खरोखरी ज्याला आपण प्रत्यक्ष जगन्माऊली म्हणून याच रूपाच्या असलेल्या सगळ्या महिला, त्याला मुक्तीची खरवणे जरूरच नाही. त्यांना जी मुक्ती हवी आहे ती संपूर्ण आपली पुढची पिढी घडवण्यासाठी पाहिजे आणि त्या दिशेने त्यांना प्रवास करायचा. असं सगळं असताना सुद्धा त्याच्याविषयीची चर्चा, त्याच्याविषयीची समीक्षा त्या करणं संत साहित्यातल्या कवयित्री ज्या आहेत, संत कवयित्री, त्यांचा स्त्रीवादी दृष्टिकोनातून अभ्यास, असा अभ्यास होऊ शकतो का? पण आम्ही मांडतोय तशा प्रकारचे थिसीस आम्ही केले, त्यांना अवॉर्ड झालेलं आहे PhD. हे आमचं चाललं आहे. म्हणजे आमच्याकडे असलेली जी सगळी सांस्कृतिक मूल्य आहेत ती सगळी विस्कटून टाकायची आणि ती इतक्या टोकाला नेऊन ठेवायची की यात माझं काय, असा विचार असावा. आणि नेमकं कोल्हापूरमध्ये उन्मळून पडणारी जी संस्कृती आहे, प्रत्यक्ष म्हणजे 21व्या शतकामध्ये उन्मळून पडणारी जी संस्कृती आहे त्याचे चटके या सगळ्या तरुणांना कसे बसतायत. आणि विशेषतः डॉक्टर अशोक लिंगेकरांचा नायक जो आहे, ज्याला मी सध्यापासून सदानंदपर्यंत प्रवास झाला असं म्हणतोय, तो ग्रामीण महाराष्ट्रामधून ग्रामीण शहरामध्ये आलेला माणूस आहे. मी मुद्दाम शब्द असा वापरला की ग्रामीण महाराष्ट्रातून तो आला आणि ग्रामीण शहरामध्ये राहिला आणि या ग्रामीण शहराची आता अवस्था अशी झालेली आहे, विशेषतः कॉस्मोपॉलिटन सिटीमध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे संस्कृती नावाची गोष्ट आपल्याला काही आहे हेच आपण विसरून गेलो, आणि ऐहिकतेचा, इहवादाचा अतिरेक आपण केला. या इहवादाच्या वर मात करायची असेल तर आध्यात्मिक बैठक पाहिजे हे आम्हाला कोरोनाने शिकवलं पुन्हा, आणि मग आमचं पुन्हा त्याकडे लक्ष द्यायला लागलं. पण खरोखरी आध्यात्मिक बैठक जर आपल्या मनामध्ये असेल, कुठेतरी आपल्या संस्कारामध्ये असेल, तर या इहवादामध्ये संयतशीलपणाने आपण वागू शकू आणि संबंध जीवन आपण सुखी करू शकू. अशा तऱ्हेचा सुप्त असा संदेश, कादंबरी संदेश सांगण्यासाठी असते का, नसते का? दोन्ही प्रश्न आपण विचारत. काहीतरी सांगायचं असतं हे नक्की. आणि आता नायक जो आहे तो आत्मकथनासारखं सगळ्यांशी संवाद करतो, मित्राशी संवाद करतो. मला असं वाटतं, मला असं वाटत होतं, मला असं करायचं होतं, माझं असं व्हायचं होतं, पण असं झालं नाही, असं झालं, असं झालं, असं करत करत. आणि त्याचं जे संबंध आयुष्यामध्ये स्वप्न आहे, हुरावलेपण आहे, त्या हुरावलेपणाच्या कशा चिंध्या होऊन जात आहेत तेही तो त्यामध्ये सांगतो. जी कादंबरी आहे त्याच्याविषयीची चर्चा आता पुढच्या 1.5 तास आपल्याला ऐकायची, म्हणून मी फारसं त्याविषयी बोलणार नाही. पण जाता जाता त्याच्यामध्ये हे सूत्र त्याच्यामध्ये दिसून येतं की तो असं म्हणतो की प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण टिकून राहण्याचा प्रयत्न केला तर टिकू शकतो. हा जो सकारात्मक दृष्टिकोन आहे, हा सकारात्मक दृष्टिकोन मला फार महत्वाचा वाटतो. मग आमच्यावर पाश्चात्य विचारांनी घाला घातल्यानंतर विस्कटून जाणारी संस्कृतीतून पुन्हा सुसंस्कृत भारतीय म्हणून उभं राहायचं असेल तरी, आणि कोरोनाच्या सारख्या आपत्तीमधून पुन्हा फिनिक्स पक्षासारखं उभं राहायचं असेल तरी, त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन. आणि हा सकारात्मक दृष्टिकोन त्या सदानंदच्या मनामध्ये त्याच्या सांस्कृतिक पर्यावरणामधून आलेला आहे आणि तो शेवटपर्यंत आलेला आपल्याला पाहायला मिळतो. व्यथा आहे सगळ्यांच्या मनात, सगळ्यांचे कुटुंबच उद्ध्वस्त होत आहे तर व्यथा येणारच. पण त्या व्यथांना काही सोल्युशन आहे का याचं कळत नकळत जाता जाता चिंतन, मनन, आत्मसंवादाच्या स्वरूपामध्ये या कादंबरी पाहायला मिळते.
आणि म्हणून ही कादंबरी त्याची चर्चा झाली पाहिजे. कथानक आहे, त्यात तुम्हाला पाहिजे असलेला सगळा मालमसाला आहे, त्याविषयी सगळे बोलतील आणि काय काय आहे तेही सांगतील. कादंबरीचा थॉट कसा आहे, त्याच्यात कोणत्या कोणत्या प्रकाराने कोणत्या कोणत्या दृष्टिकोनाने आपण त्या कादंबरीची चर्चा करू शकतो हेही सगळे सांगतील. हे सगळं जरी असलं तरी देखील त्याच्यामध्ये जगायचं असेल तर सकारात्मकतेने जगत जगत राहिलं तर नाव कळीला जाईल, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्यायच राहणार नाही. आणि अलीकडे त्याच्याचकडे लोकांचं लक्ष अधिक जात आहे. आत्महत्येला शरण जायचं की जीवनाला शरण जायचं, असा एक फार मोठा प्रश्न या सबंध उद्ध्वस्त होऊ पाहणाऱ्या अवतीभोवतीच्या संभ्रमावस्थेतल्या वर्तमानातून त्यांच्यापुढे उभा आहे. एखादा प्राध्यापक शिकवत असताना, समोरच्या विद्यार्थ्यांमध्ये मिसळत असताना, अवतीभोवतीच्या प्राध्यापकाची गप्पा मारत असताना तो संबंध राष्ट्राचा, संबंध जीवनाचा आणि अवतीभोवतीच्या सतत पुढे जाणाऱ्या विज्ञाननिष्ठ आणि अध्यात्मनिष्ठ अशा दोन्ही तऱ्हेच्या मनांचं चिंतन करत असतो. हे आपल्याला सतत करते त्याच्यामधून दिसेल. आणि म्हणून हे सगळं वाचल्यानंतर मी असं ठरवलं की त्याचं प्रकाशन झालंय. म्हणजे मी सांगितलं तशा प्रकारचं प्रकाशन झालं, पण प्रकाशन होऊन नाही चाललं, त्याचं इथं स्कॅनिंग झालं पाहिजे सर्व प्रकार. आणि म्हणून ही तज्ज्ञ मंडळी त्यांनी त्याचा विशेष अभ्यास केलेला आहे की या ठिकाणी आहे. निरीक्षक म्हणून आपल्यामध्ये अभ्यास मंडळाचे संदीप सांगळे आहेत आणि साहित्य अकादमीचे राष्ट्रीय स्तरावरचे सदस्य नरेंद्र पाठक हे या ठिकाणी त्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत. मी या सगळ्यांचं आनंदोत्सव आणि अखिल भारतीय साहित्य परिषद या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. आणि माझं लांबलेलं भाषण असं वाटायला लागेल की माझं 25